त्याच्याने कोण दाखवलं? पण फोन करतो खबर तो पड़ेगा कि बच्चे को कुछ થાય છે હા સારું ચલો 3 ડબ્બા આવશે હા दुखतं इथे तिथे नाही या बाजू नाही जास्त म्हणजे ठाण्याने मला एक एका बारा रिक्षावर खाली 4 डब्बा लावा द्यायचं होता डब्बा ते गावा द्यायचे येऊ लय आवीस त्याची काल बसून उठले वाकडा वाकडा चालतं हो मांडीला सोडून मांडी घालून बसतच अरे टेम्पो जागा सुजल बाहेर बोला ऑपरेटिंगच्या मध्ये काही याच्यात खाली झालं यात वायर्स रॉड वगैरे जपतं इथे हो इकडे बघा तुमच्या कमरेमध्ये L4 का L5 मध्ये प्रॉब्लेम आहे या ठिकाणी भरपूर दिवस झाले डिक्सल या ठिकाणी पण जसं जसं त्याची कार्टिलेज आहे बाहेर येईल तसा हा प्रकार वाढत जाईल आणि तुमच्याकडनं काहीतरी चुकी झालेली वजन उचललं वजन उचलल्यामुळे त्याची कार्टिलेज असतं जसं जसं बाहेर येईल तसा हा प्रकार वाढत जातो आणि तसं याच्यामध्ये कार्टिलेज क्लिअर जाईल झालेलं असेल किंवा याच्यामध्ये सूज वाढली त्याच्यामध्ये सूज वाढल्यानंतर ज्या ठिकाणी वजन उचलत नाही वजन घेत नाही म्हणून बसून उठले का असं थोडंसं वाकडं जातं त्याच्यामुळे ही जी वेन्स असते आता प्रकार जास्त नसेल पण जसं जसं प्रकार वाढत जाईल ही जी वेन्स असते खुब्यात मांडी गुडघ्यात पोटेट असेल तर तुम्ही जास्त वाकून काम केलं जास्त मांडी घातली जास्त गुडघ्यावर बसले की डावा पाय दुखत असेल जड पडत असेल किंवा मुंग्यात असेल खाली बसून उठल्यावर असं वाकल्यासारखं होतं खाली बसून उठल्यावर आता मुंग्या वगैरे येत नाही पहिले यायच्या नाही काहीच नाही काही मुंग्याचा विषयच येत नाही मुंग्या पण नाही फक्त उठून असे थोडेसे वाटतात आणि नॉर्मल कुठून बसायचं हे बघा तर हा जो तुमचा स्पायनल कॉर्ड आहे L4 मध्ये थोडा प्रॉब्लेम ही डिक्स आहे ही डिक्सची पोझिशन पाहिजे त्या पोझिशनमध्ये नाही ह्याच्यातले जे कार्टिलेज नॉर्मली हळूहळू सरकायला म्हणजे एकदम 10-1% असं म्हणतो पण जसं जसं कार्टिलेज जे बाहेर येईल ही जी स्पायनल कॉर्ड आहे पोझिशनमध्ये नाही आहे त्या पोझिशनमध्ये पाहिजे इथे तुम्हाला याच्यामध्ये स्पेस इकडचा स्पेस आणि इकडचा स्पेसमध्ये तुम्हाला बरं जाणार असं समजलं आणि ही जी डिक्स आहे हा जो तुम्हाला इथे स्पेस दिसला का थोडासा गाळा दिसतोय या डिक्सची पोझिशन ही आहे ही डिक्स खाली गेली या डिक्सची पोझिशन ही होती त्याच्यामुळे तुम्हाला जास्त ट्रॅव्हलिंग केलं जास्त काम केलं बसून उठले झोपून उठले का त्रास आता जोपर्यंत ती पोझिशन डी डिक्स त्या पूर्वस्थितीत जात नाही तोपर्यंत याला जगात येईल याच्यावर मरेपर्यंत जरी गोळ्या खाल्ल्या गोळ्यावरून बरा होऊ शकत नाही याला एक तर हा पर्याय असतो किंवा थर्ड स्टेजच्या पुढे गेलं तर ऑपरेशन केलं त्याला 3 दिवसांनी फरक पडेल 10 दिवसात कव्हर येईल पुढचे 3 महिने तुम्हाला LS बेल्ट लावणं गरजेचं आहे त्याला नियम आहे बेल्ट दिलं डॉक्टरांना पुढचे 3 महिने लावायचं बेल्ट लावल्यावर उलट काढलं जास्त थोडे डिक्स सेटच नाही केले ना जोपर्यंत सेटिंग होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इलाज लागू होणार ते काय बोलले की सूज आलेली आहे सूज कमी झाली का ते होऊन सूज ऑटोमॅटिक कमी होणार तोपर्यंत स्पायनल कॉर्ड पोझिशनला जाणार नाही म्हणून तुम्हाला त्यांनी एक्सरसाइज सांगितली असतो एक्सरसाइजला बोलवलं आहे त्यांनी कोणत्या डॉक्टर डॉक्टर पाटील घरी पालतो डॉक्टर पाटील दुसरं काही ऑपरेशन हे सोडलं तर नाही पायाचं झालं हां हे पायाचं सोडलं तर काही नाही
एकदम बॉडी लूज हो. अंग सोडतं आहे, अंग सोडून बॉडी लूज, रिलॅक्स. जोपर्यंत डिक सेट होत नाही तुमची, फरक पडत नाही ना. जर झाली तर आज होईल, नाही तर 3 दिवसानंतर, म्हणजे 36 घंटे लागतात. बॉडी लूज एकदम लूज होतं. खुशूज होतो माझ्याकडे काम करतो. काम काहीच नाही ना सध्या. मोटरसायकल चालवतं का मोपेड गाडी चालवतं? मोपेड गाडी चालत नाही ना तुझं? ॲक्टिवा चालवतो, चालणार नाही. अशी आहे का ना आता. मोपेड गाडी चालवली त्याच्यात 3-4 तासाने भयंकर कंबर होती. हातचा पाय स्ट्रेट करा, बॉडी लूज, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. बस सेम पोझिशन, सेम पोझिशन. पाय इकडे, डोकं तिकडे कर. पाय इकडे, डोकं तिकडे मार्गे, डोकं तिकडे. राईट साईडचं लेफ्ट साईडचं माझ्याकडे काम, माझ्याकडे सेम पोझिशन. एक काम करतो आपण त्या मागं पुढे सेम पोझिशन. खालचं पाय स्ट्रेट, रिलॅक्स. हात गबा चौक. बस रिलॅक्स रिलॅक्स. खालचं पाय स्ट्रेट करा, रिलॅक्स. बस पाय इकडे, डोकं इकडे करा. सुजल इकडे पूर्ण पोटावर होतं. पूर्ण पाच घरी जाड गादी किंवा पातळ गादी झोपायला. काथ्याची असते. बसलो खाली नाही बसलो. नाही काथ्याची. 4 इंच कमरेला प्रेशर. प्रमाण कसं आहे? खींच रहा है पहले घुटना कैसा था और उसके अंदर 10% 10%. रिकॉर्डिंग चालू होता ना, तो आपका आवाज उसमें मिक्स हो रहा है. सॉरी, वो पेरेंट्स को भी क्या जवाब दें. या तो मुझे अभी कोई जरूरत नहीं निकाला, बाद में लगी. नहीं ना अब तो 4 दिन बाद आने. अरे कल मैं बस में निकल गई थी मुंबई. क्या बोला पांडवली लेना ना. मेरे को मैसेज आया कि एक जन मेरा रिलेटिव से एक्सपायर हो गया, तो पांडवली निकल गई. अभी आज जाऊंगी वापस. आपकी लड़की भी आई ना? मेरी लड़की आने वाली है. क्या है 1 घंटे में आ जाता है शिरडी से. कौन शिरडी उसका फोन आया था. अमर है अमन तभी फोन आया. आपका कोई आ रहा है तो मेरा कोई आ रहा. ₹400 received on phone pay. आपको कोई आ रहा है समझ कॉल किया, लेकिन आपका ही नाम लिया था. मेरा हंसा आंटी बोला.
या उनका कुछ आ रहा है क्या। पहले तो उन्होंने बोला मैंने उनको भेजा था, वो आए थे ना, उसके बाद उन्होंने बोला कोई आ रहा है। रिलेटिव्स के बच्चे को लेके आए इतना लंबा जाना है, कैसे आओ अंबड़ में। हाँ करता है, मेरे को डॉक्टर ने बोल दिया है।